नमस्कार. आपण आलेलो आहे इशिका सोसायटी घोडेगाव या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी चोरी झालेली आहे. ज्यांची चोरी झालेली ज्यांच्या घरामध्ये आता आपण तिथे आलेलो आहे, तर त्यांना आपण भेटूया आणि विचारूया चोरी कशी झाली आणि त्यांचं काय काय दिवस गेलेला आहे याच्यामध्ये. तर सर्वात प्रथम दर्शय म्हणजे या ठिकाणी पाहू शकतो आपण जे लॉक लावण्याचं आहे ते तोडलेलं आहे. आणि लॉक तोडून हा गेट आहे याच्या आतमध्ये चोर घुसलेली. आणि इथं समथिंग या ठिकाणी एक कॅमेरा आहे, पाहू शकतो आपण. त्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला चोर रेकॉर्ड झालेली दिसत आहे. तर तुम्हाला मी एक फुटेज पुढे टाकतो चोरांची, पहा. काय काय झालेलं आहे त्या ठिकाणी. चौकट असते लावलेली, जी लॉक काढत लॉकडाऊन लॉक तोडण्यात आलेले. ही चोरी झाली त्या टाइमला तुम्ही कुठे होता? माणसाला मनसरला हा. काय कामानिमित्ताने गेलेले? मी मुलीकडे असते काही दिवस इकडे असते. काही दिवस इकडे काही दिवस इकडे. मी एकटी असते म्हणून. किती असते बरं? या ठिकाणी तुम्हाला कोण असं आढळलेलं होता येताना एक 4-5 दिवस अगोदर नाही. असं लक्ष नाही. ठेवलेलं आहे? असं नाही सांगते. असं कोणीच आढळलेलं नाही तुम्हाला? बरं, ही चोरी कशी काय झाली आणि याच्यामध्ये तुमचं काय काय गेलेलं आहे चोरीमध्ये? चोरीत आता मी अजून तर काही पाहिलं नाही, पण 20,000 रोग दिले. 20,000 रुपये पाहू शकता आपण या ठिकाणी. 20,000 रुपये यांचे रोख हे चोरीला गेलेले आहे. काय काय झालेलं अजून दाखवू शकतो काय? तर पहा, या ठिकाणी कपडे जे काय असेल ते सर्व कपाट फोडण्यामध्ये आलेले आहे. आणि सर्व जे माल याच्यामधलं जे काय असेल साहित्य ते पण बाहेर इथं फेकण्यामध्ये आलेलं आहे, पहा. आणि 20,000 रुपयाची यांची चोरी झालेली. तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ नक्की या कपाटामध्ये काय काय होतं आणि काय नाही. काय होतं या कपाटामध्ये तुमचं? हे कपाटामध्ये 20,000 रुपये होते. बँकेची पुस्तकं, एफडी. अजून काही मी काय आहे काय नाही. पैसे गेले म्हणल्यावर हे गेले. हा, एफड्यांना काय अजून पाहिलं नाही आहेत का नाही, अजून आताच नाही लावला. म्हणजे किती याचा मुद्देमाल किती होता कपाटामध्ये नक्की? 20,000च होते. 20,000 रुपये होते. हा. कॅश होते, रोख कॅश होते. होते. सोनं चांदी काही होतं का? नाही, हे बाकी नव्हतं काय. डॉक्युमेंट याच्यामधले काय गेलेले तुमचे? पाहिले नाही मी अजून साहेब. पाहिलेलं नाही का नाही document? पाहिले. तर पहा, या ठिकाणी जे आपल्याला फोडलेलं दिसतंय हे लॉक आहे कपाटाचं. हे लॉक फोडलेलं दिसतंय आणि जसं प्रकारे फोडलेलं दिसतंय असं काहीतरी हत्यारे वापरलेली आहे, मशीन किंवा काही. हे बंद कपाट होतं. दाखवा जरा. हे कपाट फोडलेलं आहे. तुम्हाला पोलिसांनी काय मदत केली, काय सांगितलं का? सकाळी तुम्ही पोलीस स्टेशनला गेलेले होते का? मदत भरपूर केली मला. काय कोण आलेले साहेब? काय पवार साहेब आलेले. पवार साहेब आलेले हा. पाहणी करून गेलेले या सर्व इथे? सर्व काय तुम्हाला पवार साहेबांनी काय सांगितलं आता? तिथं लगेच त्यांनी त्यांच्याच गाडीत नेलं मला. तिथं लेखी तक्रार दिली. अजून इथं पंचनामा करायला आले. ते कुत्री घेऊन त्याला काय म्हणतात ते आले. फॉरेस्ट टीम आलेली होती. ते आलेले होते. किती वाजता? काय मी गाड्याला नाही पाहिलं साहेब, माझ्या टेन्शन मध्ये. आणि ते आणि तुम्हाला हे कळालं कधी? कळालं असं काय काही चोरी झालेली आहे? पुसायला आले ना ते. पुसणाऱ्यांनी सांगितलं टावेल पाडला म्हणून आजी दरवाजा खाली पाडला. म्हणून त्यांनी फोन केला बाजूवाल्यांना. फक्त आजीचा दरवाजा उघडा, बाजूवाल्यांना उठवलं, त्यांची बाहेरून कडी लावली होती. असं झालं. आपण आता बाजूवाल्यांसोबत आपण संवाद साधूया. त्या ठिकाणी चोरी झालेली होती त्या ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की बाजूवाल्यांचा पण दरवाजा म्हणजे जी कडी आहे ती कडी लावण्यामध्ये आलेली. तर आपण त्यांना विचारू. यांची लावली होती. डॉक्टरकडे गेले. तुम्हाला काय आवाज आलेला होता का संध्याकाळी? काय आवाजच नाही आला. तुमची पण अशी काय कडी लावलेली होती का? काय नाही नाही, आमचं टाळ आहे ना, त्याच्यामुळे कडी नाही लावता आली. कडी लावताना टाळ होता ना. त्यांच्या कॅमेऱ्यात आवाज येत होता. कॅमेऱ्यामध्ये आवाज येतो? किती वाजता कितीच्या सुमारास ही चोरी झालेली? कॅमेऱ्यातच कळून साहेब. कॅमेऱ्यात ठीक आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी आपण आलेलो आणि त्यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे. आपल्याला असं कळतंय की म्हणजे जे चोर आलेले होते 4 जण होते आणि ते गाडीवर होते, 2 व्हीलर गाडीवर. आणि या ठिकाणी असं समजतंय की या जे शेजारचं घर आहे त्याचं त्यांनी कडी लावलेली होती, म्हणजे जेणेकरून कोणी बाहेर नाही यावं यासाठी ती कडी लावलेली असावी. शक्यता अशी वर्तवण्यात येत आहे की ह्या शेडिंगनी ते वरती आलेले होते. लिफ्टचा या ठिकाणी काय वापर झालेला नाहीये. आता तुम्ही या ठिकाणी कधीपासून राहताय? काय
मी आता 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष. या ठिकाणी जी सोसायटी आहे त्या ठिकाणी तुम्हाला सिक्युरिटी काय आहे का नाही? सिक्युरिटी लावलेली नाहीये. नाही लावली मेंटेनन्स. स्क्वेअर फुटाने 150 रुपये स्क्वेअर फुट आहे आपल्या 1.5 रुपया. हा. मला 575 आहे ना, तर माझ्याकडून 860 रुपये भाडं घेतात, पण शिफ्ट लावली नाही अजून. त्या सिक्युरिटीचं नाव काय? आता काय नाव आहे? रोकडे रोकडे यांचं नाव आहे. काय सिक्युरिटी का लावण्यात आलेली नाही? हे आता आम्हाला पण नवीनच आलो ना. मला ते 4 वर्ष हे राहतात आणि यांच्याच ठिकाणी इथं चोरी झालेली मनसरला असतात, पण इथं या ठिकाणी असं दिसून येते का कॅमेरा तिकडं आहे, पण जे सिक्युरिटी आहे तिथं खाली जी सिक्युरिटी पाहिजे मेन, जे संध्याकाळला आता कोणी येतं इथे एंट्री होती का? कोण आलं समजा पाहुणे काय आलं एंट्री होती का? नाही होती का? मी हे 3 वर्षापासून तक्रार करते. अख्ख्या रिंग मध्ये साहेब मी एकटी राहत होते. कधी काय नाही, वॉचमॅन नाही, काय नाही. पण मी एकटी लेडीज असल्यामुळे कोणी मनावर घेत नाहीये माझं. आणि बिल्डर गव्हाणे सर. गावाने हा गावाने म्हणून बिल्डर या ठिकाणी यांचं नाव आपल्याला कळतंय. आणि इथे यांनी एक 3 वर्ष पाठपुरवठा करतात का हे एकटे इथे राहतात. आणि आज यांच्याच ठिकाणी चोरी झालेली आणि ती पण 20,000 रुपये चोरी झालेली. आपण पाहू शकता भरपूर असं नुकसान केलेलं आहे या ठिकाणी. 50-60 नुकसान झालेलं आहे. 50-60,000 रुपये नुकसान झालेलं आहे. आणि आपल्याला असं कळतं की सिक्युरिटी नाहीच आहे. तर आपण आता सेक्रेटरीला फोन करू आणि विचारू का तुम्ही इथे सेक्रेटरी का, म्हणजे सिक्युरिटी जी आहे ती का ठेवलेली नाहीये. त्यांची कमाई सुद्धा माझी काही 1000 रुपये पेन्शन आहे. माझा नवरा बीएसटी मध्ये होता. मी तुम्हाला कागदपत्रात देखील सांगू शकते. आणि एवढं हे तक्रार देऊन सुद्धा माझ्या तुमची ऐकत नाहीत, असं म्हणजे उलट पालट. पण यांनी तक्रारच माझी कधी घेतली नाही. माझी पहिल्यापासून कॅमेरा वॉचमॅनचं होत. बरं, या ठिकाणी तुम्ही जी राहता ती स्वतःची रूम आहे का? स्वतःची आहे माझी. त्यांची स्वतःची रूम असून पण म्हणजे यांनी 3 वर्ष पाठपुरावठा केलेला आहे. आणि या ठिकाणी यांना म्हणजे जे बिल्डिंग साठी जे मूलभूत हक्क पाहिजे किंवा जे कॅमेरे पाहिजे आणि ज्या ठिकाणी सिक्युरिटी पाहिजे ते पण या ठिकाणी सिक्युरिटी नाहीये. आता आपण त्यांना फोन करू आणि विचारू. रोकडे यांचा मोबाईल पण आता आपण फोन लावतो त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येतोय आपल्याला. प्रयत्न करा. म्हणजे जे या बिल्डिंगचे सिक्युरिटी आहे त्यांचा आता फोन लावल्यावर नंबर स्विच ऑफ होते. जर रात्री जर या ठिकाणी काही घटना झाली ना, असाच जर प्रकार परत एकदा घडला किंवा काय झालं, यांना जर फोन लावले त्याचे नंबर स्विच ऑफ येते. तर आपण जाणून घेऊ. यांनी आता हे सभासद आहे, यांनी सांगितलेलं आपल्याला. काय सांगत होता आपण? तुम्ही सभासद आहे या बिल्डिंगचे 11 जणांमध्ये मी सभासद. काय झालं ते याच्या अगोदर सभासद नंतर झाले, पण अगोदर एक घटना घडली होती ना, तर मला सवय आहे काय आवाज आला का डोकून बघायची. मी खिडकी अशी बाजूला पडदा केला आणि पाहिलं तर 2 मुलं येत होती. तर ती वरती गेली. म्हणलं पूजा आहे, कार्यक्रम असतील त्यांची, पाहुणे आपल्याला काय करायचे. त्याच्यावर 2-4 दिवसांनी एक वाघमारे बाई म्हणून आली. ते पण पोलीसमध्ये मुंबईला काम करतात. आता करत होते, आता नाही, रिटायर झाले. तर ते म्हणले आजी आमच्या इथं आमची घरची माणसं आली का? म्हणलं कोण दिसलं नाही. म्हणतात आमच्या इथं असं असं झाले. म्हणलं एक गाडी आली होती 2च्या नंतर तर 2:30च्या आतमध्ये बघा. त्याच्यातून मुलं उतरली पाहिली मी बॅग घेऊन. मग त्याच्यावर त्यांनी शोध लावला तर त्यांना मुंबईची गाडी भेटली आणि ती मुली आली होती. हा, पण त्यांचं चुकून झालं. त्या रूमची चावी त्या रूमला लागली, एकल्या रूमची दिली होती आणि दुसऱ्या रूमला लागली, असं झालं. आपण येशिका कॉम्प्लेक्स या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पहा, या ठिकाणी 3 बिल्डिंग आहे. एक त्या साईडला पहा इविंग आहे, या साईडला पाहिजे A2, आणि या साईडला जर आपण पाहिली इविंग 3. येशिका कॉम्प्लेक्स सह गृहरचना संस्था मर्यादित घोडेगाव या ठिकाणी 3 बिल्डिंग आहे. बरेचसे या ठिकाणी कुटुंब राहत असणार आहे. आणि ह्या बिल्डिंगला साधा सिक्युरिटी पण नाही इथं. म्हणजे आम्ही पण या ठिकाणी आलो तर इथं सिक्युरिटी हा प्रकार अजिबात नाहीये. आम्ही इथल्या जे सेक्रेटरी आहेत त्यांना पण फोन लावला. त्यांना फोन लावला, त्यांचा फोन असा येतोय का स्विच ऑफ या ठिकाणी येतोय. तुम्हाला मी दाखवतो. चोर ज्या ठिकाणी आले त्या ठिकाणी आपण दाखवतो. पहिले ते गाडीवाले आणि ह्या साईडने इकडून आले गाडीवर. त्याच्यानंतर त्यांनी इथून एक जाळी आहे त्या जाळीमध्ये आले आणि जाळीहून इथून आले वरती गेले. तुम्हाला दाखवतोय ही जाळी पहा. ही जाळी आहे जी या ठिकाणी शोध लावलेला असणार आहे. जाळी या ठिकाणी तुटलेली, या ठिकाणी कॅमेरे नाहीये. तुम्ही कॅमेरे पाहू शकता. तर तुम्हाला आपण पूर्ण ही परिस्थिती जी आहे ती आपण आता दाखवित आहे. ही पहा जाळी. या ठिकाणून येण्यासाठी मार्ग आहे. म्हणजे नक्कीच ही पाळत ठेवून चोरी झालेली असावी.
तर नमस्कार, सेक्रेटरीला आपण फोन लावलेला आणि त्यांचा फोन आपल्याला बंद येत होता. तर आता ते आलेले आहे या ठिकाणी, त्यांना विचारू आपण. काय आहे तुमच्या किती अंडर मध्ये हे आहे? 3 विंग आहे. हा तिन्ही रिंग आहे. हा 3 कॅमेरे कुठे कुठे आहे तुमचे? कॅमेरे इथे एक आहे, हम्म. त्या साईडला एक झूम मारलेला करून आहे. दाखवा तो कॅमेरा. तिथे कॅमेरा. आणि सरळ ह्या लाईनला पुढे एक आहे, तो तिकडे एक मारलेला आहे मेन रोडला. या ठिकाणी कॅमेरे का नाही? त्या ठिकाणी कॅमेरे लावायचे आता. कॅमेरे लावायचे. हा एक तारखेला दिलेले आहे आम्ही ऑर्डर. हा बरं, ही सोसायटी कधीपासून कार्यरत आहे? ही जवळजवळ 3 वर्ष झाली असेल. 3 वर्षामध्ये तुम्ही कॅमेरे का लावलेले नाही आतापर्यंत? 3 वर्षापर्यंत आम्हाला आता 1 वर्ष झालं सोसायटी स्थापन करून देऊन. त्याच्या अगोदर बिल्डरचे अंडर होते. बिल्डर नाव काय त्यांचं? बिल्डरचं नाव सांगू शकता? डेव्हलपर. आणि वरती आम्ही या ठिकाणी जाऊन आलो तर तिथे एक लेडीज होते ज्यांच्या घरामध्ये चोरी झाली. त्यांनी आम्हाला असं सांगितलं का मी सभासद आहे. सभासद असल्यामुळे 3 वर्ष ते पाठपुरावा करतात का इथं बिल्डिंगला सिक्युरिटी पाहिजे. सिक्युरिटी नाहीये या बिल्डिंगला, प्लस या बिल्डिंगला कॅमेरे नाही. आता आपण जर तिथं पाहिलं, त्या साईडला तिकडे जर पाहिलं, आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. त्या ठिकाणाहून चोर आलेले पहिल्यांदा इकडून येऊन नाही, गेले. तिकडून नाही आले, इथून आले. आम्ही CCTV चेक केलं सकाळी. असं सांगण्यात होतं. आम्ही विचारलं तर आम्हाला ते सांगितलं त्या साईडने तिकडून आलेले. नाही नाही तिकडून नाही. तर तुम्ही सिक्युरिटी का ठेवलेलं नाही हा प्रश्न उपस्थित होतो या ठिकाणी बरेच जण आहे. आणि ते एकटे पहिल्यापासून राहतात असे. हा बरोबर आहे, उद्या जर इथं काही जीवितहानी झाली असती याला जबाबदार कोण असतं? बरोबर आहे. आमच्या सोसायटीमध्ये 1 वर्ष स्थापन झालेली आहे आणि जवळजवळ सभासद लोक आम्हाला पेमेंट करत नाही. सभासद लोक हा. ते तर बोलले आम्ही 3 वर्ष राहतोय. ते एकटे करतात. इथं 92 सभासद आहेत. किती? 92. 92 जण इथं 64 राहतात. फ्लॅट आहेत आणि 64 28 गाळे आहेत. लोकसंख्या किती त्याच्यामध्ये इथं? बिल्डरची राहणारे किती? लोकसंख्या राहणारे किती आहे जवळ? लोकं संपूर्ण जवळजवळ स्टाफ घर मालक कमी राहतात पण भाडेकरू जास्त राहतात. कुठले भाडेकरू? कुठले प्रॉपर इथले काय का माहिती बाहेरचे? आज 10-15 वेळा त्यांना लेटर देऊन चुकलोय आम्ही. बाबा तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन द्या, तुमचं लायसन द्या. पण 2 जणांनी दिले, बाकीचे कोणी देत नाही द्यायचे. नवीन मुद्दा आपल्याला असा कळतोय की या ठिकाणी जे राहतात हे बोलले 64 फ्लॅट आहे या ठिकाणी. आणि 64 फ्लॅट असल्यामुळं त्याच्यामध्ये फक्त 1-2 जणांचे फक्त इथं व्हेरिफिकेशन झालेले आणि बाकीच्यांचे व्हेरिफिकेशन हे झालेले नाहीये. का असं काय होते? आम्ही त्यांना वारंवार कळवून सुद्धा देत नाही ते लोक. तुमची meeting आता आम्ही- किती दिवसांनी काय असते? आता आमची मीटिंग महिन्यातून एकदा असती. त्यावेळेला आम्ही प्रत्येक वेळेला लेटर काढतो. ऑफिस आहे आमच्या तिथं समोर. त्याच्यामध्ये किती जणांना लेटर ऑफिस पण आम्हाला पाठवलेले. बंद दिसतंय. ऑफिस 24 तास चालू 24 पाहिजे. तास चालू नाही नसतं. इथं आम्हाला पगारी नोकर नाही ठेवलेले. आम्ही इथं फ्री ऑफ चार्ज मध्ये काम करत असतो आणि पगारी नोकर म्हणून इथं तुमचं पण म्हणजे या ठिकाणी फ्लॅट आहे का? माझा पण फ्लॅट आहे ठीक आहे. मग दुसऱ्या माळ्यावरती. वर्षभर या जर सोसायटीला होत असेल तर तेव्हा तुमची एखादी मीटिंग झाली असेल, त्या मीटिंग मध्ये त्यांनी ठराव मांडला होता का ते बोललेले हा का इथं मांडला पाहिजे? मांडला ना. का त्यावेळेस तुम्ही त्यांना काय एवढंच केलं नाही? सांगितलं त्यांना हा. आपण लावूया कॅमेरे. हा. काही लोकांचं मत होतं 2-3 कॅमेरे. मी बोलवतो 2-3 कॅमेरे तात्पुरते लावूया. काही लोक बोलते एकत्र सगळे लावूया 10-12. हा सर. तर आता हे 2 लावलेले. इथून पुढे तुमची काय व्यवस्था असेल सोसायटीसाठी? आता व्यवस्था काय असेल? आम्ही समजा जर या लोकांनी ठिकाणी आता 1 महिन्यापूर्वी आम्ही त्याला कोटेशन मागवली 4-5 जणांचे CCTV कॅमेऱ्यासाठी आणि त्यातल्या एकाला आम्ही चॉईस केले. 1 तारखेपासून त्याचं काम चालू होणार आहे. पुढे काय हे केलेले? हा कुठे मनसरचा एक आहे कोटेशन वाला आहे, तो मनसरला राहतोय. 1 तारखेपासून त्याला काम दिलेले, तो येणार आहे करायला. बरं, तुम्ही एकटेच आहेत सेक्रेटरी? Secretary तुमच्या एक अंडर नाही. कोण आहे अजून? आहेत ना अजून 13 कमिटी मेंबर्स आहेत आमचे. 13 कमिटी मेंबर. 13 कमिटी मेंबरला आजपर्यंत असं वाटलं पण नाही का वर्षभरात इथं कॅमेरे लावले पाहिजे असं? किंवा सगळ्यांना security जरी वाटते ठेवला ना, पाहिजे. सगळ्यांना वाटते. का नाही वाटत? सगळ्यांना त्यांचा मुद्दा आम्ही तर ऐकलं ते म्हणतात त्यांचा बऱ्याच मुद्दा वेळा आहे बरोबर. मी पण त्याला सहमत आहे. आणि त्यांचे 20,000 परंतु रुपये तुम्हाला घेतलेले मी काय बोललो, मी काय तुम्हाला बोलतोय, इथं जे 92 सभासद आहेत त्यातले फक्त 20 ते 25 लोक मेंटेनन्स देतात, बाकीचे कोणी देत नाहीत. आणि त्या अभावी आमचं हे काम थांबलेलं आहे. त्याच्यावर काय म्हणायचं तुम्हाला, तुम्ही सांगा मला. तुम्ही आता मग कारवाई केली का नाही त्यांच्यावर? असं काही त्यांच्यावरती बोलले का? कारवाईसाठी आम्ही लोकांनी लेटर टाकलेले आहेत सगळ्यांना आणि लेटर ठेवलेले. पाहते ह्या महिन्यामध्ये आम्हाला मीटिंग घेऊन पोलीस स्टेशनला तसा आम्हाला अर्ज पण द्यायचा. एवढ्या लोकांना आम्ही आतापर्यंत लेटर पाठवले, परंतु हे लोक आम्हाला म्हणजे तुम्ही पोलीस सांगून verification पण हे ऐकती नाही. ऐकती नाही येते. हा हेच महत्वाचं. ठीक आहे. आपण यांना भेटलेलो आणि यांचं आपण जे काय मुलाखत माझा असेल ते फोनच आता बंद ऐकलेले. झालेला आहे. फोन बंद झालेला. तेच तुम्हाला आम्ही फोन लावित होतो आणि यांचा फोन आपल्याला बंद लागत होता.